नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. चला पुन्हा एकदा भाग 3 तिसरा भाग आज आपण घेऊन आलेलो आहोत आणि विषय तोच आहे. आमदार महेंद्रशेठ थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, ह्या तिघांविषयी ज्या काय चर्चा सगळ्या सुरू आहेत. विशेषतः तटकरे आणि थोरवे या दोघांचं एकत्रीकरण जे झालेलं आहे त्याची स्पष्टता किंवा तसा खुलासा, तशा बाईट्स, तशी भूमिका जाहीररित्या आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी मांडलेली आहे. आमचं वैर होतं ते आता मिटलेलं आहे. आम्ही एकत्र आलेलो आहोत जिल्ह्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट. याच्यामध्ये ह्या सगळ्या एकत्रीकरणाच्या केंद्रस्थानी जर कोण असेल तर ते कर्जत खालापूर मतदारसंघाचे मागची विधानसभा निवडणूक लढलेले आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे. सुधाकर भाऊ घारे हॉस्पिटलला होते. तशा वेगळ्या ते नॉट रिचेबल असलेल्या सगळ्या बातम्या आल्या, परंतु ते रुग्णालयात असल्यामुळे आता त्यांना डिस्चार्ज देखील झालेला आहे आणि ते आपल्या घरी आलेले आहेत. पण सुधाकर भाऊ घारे यांच्यावर यांचा चेहरा, यांचं व्यक्तिमत्व किंवा सुधाकर घारे हे ह्या सगळ्या याच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. सगळ्यांच्या नजरा आता लागलेल्या आहेत त्या सुधाकर घारे यांच्या निर्णयाकडे, यांच्या भूमिकेकडे, यांच्या आगामी वाटचालीकडे. त्या अनुषंगाने आपण बोलतोय. भाग 3 घेऊन आपण आज आलेलो आहोत. आणि सुधाकर घारे आता नेमकं काय करणार? अनेक चर्चा आहेत. आता आपण क्षणभर असं म्हणूया की हे सगळं एकत्रीकरण तटकरे आणि थोरवे यांचं झालेलं आहे. आपण चला तर्का पकडूया, आपण हे सगळं एकत्रीकरण झालेलं आहे. मग सुधाकर घारे नेमकं काय करणार? यांच्यासमोर नेमके कुठले पर्याय आहेत आणि प्रामुख्याने असे कुठले स्ट्रॉंग पर्याय आहेत की ते पर्याय जर त्यांनी वापरले, यूज केले किंवा तशा भूमिका घेतल्या तर उद्याच्या काळात त्यांना चांगलं मार्जिन मिळू शकतं, त्यांना राजकीय ग्राफ त्यांचा उंचावू शकतो. कारण सुधाकर घारे यांच्याविषयी संपूर्ण मतदारसंघामध्ये चर्चा होत असताना एक सहानुभूतीची मोठी लाट सुधाकर घारे यांच्या मागे उभी राहताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. म्हणजे ह्या सगळ्या एकत्रीकरणावर काही दूषणं अनेकांना देण्यात येतात, परंतु सुधाकर घारे यांच्यावर कुठेतरी अन्याय होतोय. सुधाकर घारे यांना कुठेतरी पक्षाकडून जो सॉफ्ट कॉर्नर मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि सुधाकर घारे यांनी पक्षासाठी इतकं राबलं. आपल्या पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून हा माणूस काम करतोय. आणि आज कर्जत नगरपालिका असेल, कर्जत ग्रामीण असेल, खोपोली शहर असेल, खालापूर ग्रामीण असेल, इथल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुधाकर घारे यांनी जे राबून जे काही यश मिळवलेलं आहे, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जे काही यश मिळवलेलं आहे, ते यश त्यांना उद्याच्या काळात, उद्याच्या 2029ला होऊ घातलेल्या विधानसभेला त्यांना ते फायद्याचं ठरणार आहे, लाभाचं ठरणार आहे. अशी सगळी चर्चा कालपर्यंत आजपर्यंत मतदारसंघामध्ये आहे. त्यात काय नेमकं सुधाकर घारे हे हॉस्पिटलाइज झाल्यामुळे, त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया झाल्यामुळे, ते हॉस्पिटल झाल्यामुळे त्यांची भूमिका माध्यमामध्ये आलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा तो सस्पेन्स आहे, त्या सस्पेन्समध्ये बरंचसं काही दडलेलं आहे. नेमकं सुधाकर भाऊ घारे यांच्या मौनात नेमकं दडलं तरी काय आणि नेमकी ती काय भूमिका भाऊ घेणार अशी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आणि ह्या मतदारसंघाचं एकूण जर इथलं चित्र आपण जर बघायला गेलो तर 2 वेळा इथे महेंद्रशेठ थोरवे हे आमदार निवडून आलेले आहेत. पहिल्यांदा ते निवडून चांगल्या मताधिक्याने आले, परंतु दुसऱ्यांदा सुधाकर भाऊ घारे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने त्यांना जो काय त्यांचा जो काय वारू रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि निसटता पराभव सुधाकर घारे यांचा झाल्याने आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना दुसऱ्यांदा निवडून येताना प्रचंड कष्ट घ्यावे लागले होते. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा देखील स्वतंत्र लढला होता आणि सुधाकर घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अर्थात राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हे या मतदारसंघामध्ये नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढल्याने या दोघांची ताकद काय आहे हे सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांना कळलेली आहे. आणि हे दोघं एकत्र आल्याने आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या बहुतांश उमेदवारांचा पराभव झाला. आणि आज कर्जत पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे
अर्थात परिवर्तन विकास आघाडीची सत्ता आहे. खोपोलीमध्ये देखील त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे, परंतु सुनील पाटील यासारख्या दिग्गज नेत्याचा निसटता पराभव झाला. कर्जत ग्रामीणमधल्या जिल्हा परिषदमध्ये देखील मोठं मार्जिन त्यांना चांगलं मिळालं आणि चांगल्या सीट्स त्यांना परिवर्तन विकास आघाडीला मिळालेलं आहे. खालापूरमध्ये देखील सावळीसारखी जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देखील चांगलं यश खालापूर तालुक्यात देखील मिळालेलं आहे. हे दोघं एकत्र आले तर काय चमत्कार, काय जादू होऊ शकते आणि ही जादू अशीच जर राहिली तर उद्याच्या विधानसभेला आमदारांसमोर मोठी डोकेदुखी होऊ शकते, बनू शकते, याचा देखील अंदाज संपूर्ण मतदारसंघातल्या नागरिकांना, मतदारांना, सगळ्या विश्लेषकांना आलेला आहे आणि तो अंदाज देखील विद्यमान आमदारांना देखील आलेला आहे. त्या अनुषंगाने देखील त्यांनी तशा सगळ्या तडजोड्या केल्या असतील आणि आपली तलवार मॅन केली आणि समेटाची भाषा आज आमदारांच्या तोंडातून बाहेर आलेली आहे. आणि तटकरे आणि थोरवे या जिल्ह्याच्या पातळीवर 3 आमदार आणि तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आता एकत्रित शांतपणे विकासाच्या माध्यमातून एकत्र आल्याचं आमदारांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याला मोठा अर्थ प्राप्त होतो. कारण आमदारांची स्टेटमेंट हे का साधी सुधी स्टेटमेंट नाही आहे, कोणतरी ऐरागोरा बोललाय किंवा कुठली तरी चर्चा होते अशी नाही, तर आमदारांनी ती माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आहे आणि सगळ्यांनी ती प्रतिक्रिया ऐकलेली आहे. त्याच्यामुळे साहजिकच उद्याच्या काळात 2029ला सुधाकर घारे यांनी जे काय कर्जतमध्ये स्वतःचं जे काय साम्राज्य, स्वतःचं अर्थात इन द सेन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जे काय साम्राज्य उभं केलेलं आहे, पक्ष संघटना जी वाढवलेली आहे आणि उद्याच्या काळात त्यांना विधानसभा लढायची आहे, ह्या ईर्षेने, ह्या जिद्दीने सुधाकर घारे हे व्यक्तिमत्व काम करत असताना जर अशा प्रकारे जर मनमिलन तटकरे आणि थोरवे यांचं झालं तर आपल्या वाट्याला नेमकं काय येणार, मग पुन्हा एकदा आपली फसगत तर होणार नाही ना, किंवा आपल्याला कोणी अडकवण्याचा हा प्लान आहे का, ट्रॅप आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं ह्या मतदारसंघामध्ये मोठी चर्चा सुरू झाली. गेले 3-4 दिवस सुधाकर घारे हे व्यक्तिमत्व केंद्रस्थानी बनलेलं आहे की भाऊ नेमका काय निर्णय घेणार. सुधाकर शेठ घारे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की कुठली पावलं उचलणार, कुठला निर्णय घेणार. कार्यकर्ते सगळे अशा सगळ्यांच्या नजरा भुवया उंचवलेल्या आहे, सगळ्यांचे डोळे टवकारलेले आहेत. परंतु सुधाकर घारे यांनी याच्यावर काय तो निर्णय ते घेतीलच किंवा ते निर्णय घेतील किंवा काय ते त्यांची भूमिका ते जाहीर करतील, परंतु प्रचंड मोठ्या चर्चा या मतदारसंघात सुरू झालेल्या आहेत. आणि विधानसभा जी 29ची आहे त्याची ती जर आपल्याला लढायची असेल, जिंकायची असेल तर दोघांनाही कोणालाही तर आत्तापासून तयारी केली पाहिजे आणि तसं काम सुधाकर घारे यांनी सुरू केलेलं आहे. परंतु मग ह्या सगळ्या आता ज्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत, आमदारांची भूमिका आणि तटकरे आणि आमदार लाड आणि थोरवे आणि तटकरे हे दोन जर एकत्र येत असतील, जिल्ह्यामध्ये एकत्र येत असतील तर नक्कीच याचा फटका जो आहे तो सुधाकर घारे यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अजितदादा यांचं निधन झाल्याने तटकरे आणि प्रफुल्लभाई पटेल हे दोन नेते हे दोन नेत्यांच्या बाबतीत देखील वेगवेगळ्या चर्चा राज्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे पूर्वीसारखी ताकद तटकरेंची पक्षामध्ये राहिलेली आहे का, होल्ड तेवढा तितका राहिलेला आहे का, या देखील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहेत. त्याच्यामुळे तटकरेंनी किती जरी म्हटलं असलं की सुधाकर घारे यांना पुढच्या वेळी मी आमदार करणार, कालपर्यंत ते म्हणत होते, परंतु आता ह्या समेटानंतर ते स्वतः मागच्या वेळी तिकीट देऊ शकले नाही, तर आत्ता नेमकं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून ते देणार आहेत का, हा देखील मोठा सवाल आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये उद्याच्या काळात आता खऱ्या अर्थाने आपण महत्त्वाचा डायलॉग आपला सुरू होतोय. उद्याच्या काळात जर तिन्ही पक्ष महायुतीमधले तिन्ही पक्ष जर स्वतंत्र लढले, विशेषतः भारतीय जनता पार्टी यांनी अशी भूमिका घेतली की 2029ला विधानसभा ही आपल्याला स्वतंत्र लढायची आहे, तर मात्र सुधाकर घारे यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीचा पर्याय हा ठोस आणि ठाम पर्याय आजच्या घडीला म्हणता येईल. मग सुधाकर घारे यांना जर निर्णयच घ्यायचा असेल, जर आपल्याला भूमिका घ्यायची असेल आणि उद्याच्या काळात जर विधानसभा लढवायची असेल, जिंकायचं असेल, तर भारतीय जनता पार्टीसारखा मोठा पर्याय सुधाकर घारे यांच्या समोर उभा आहे. म्हणजे याच्या सुधाकर घारे यांचं लॉस काही नाही आहे, तर बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत, लाभ आहेत. आणि एक लाभार्थी म्हणून सुधाकर घारे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करता येऊ शकतो आणि उद्याच्या काळात विधानसभा देखील लढवण्याची संधी स्वतंत्र भारतीय जनता पार्टी लढली तर त्यांना ती संधी मिळू शकते.
कारण सुधाकर घारे यांना भारतीय जनता पार्टीमधल्या कोणाचाही तसा विरोध होण्याची कुठली सुतराम शक्यता नाही आहे. उलट वेलकम होऊ शकतं अशी सगळी परिस्थिती आहे. जर सुधाकर घारे यांना परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून उद्याच्या काळात विधानसभा लढायची झाली तर ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या सगळ्यांना जसे त्यांनी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका ते लढले तशा अँगलने ह्या उद्याच्या काळात विधानसभा जर लढण्याचा निर्णय घेतला तर तो देखील ते लढू शकतात. हा दुसरा एक पर्याय त्यांच्यासमोर आहे. दरम्यान त्यांना अपक्ष त्यांना तिसरा जो पर्याय आहे तो अपक्ष देखील ते लढू शकतात. परंतु ह्या सगळ्या चाचपणीमध्ये सुधाकर घारे यांना देखील त्याची कल्पना आलेली आहे. सुधाकर घारे यांना आता त्याचा अंदाज आलेला आहे. भारतीय जनता पार्टी सारखा दिग्गज पक्ष हा आपल्या मागे ठाम उभा असेल. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला तर उद्याच्या काळात स्वतंत्र जर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे गेली तर आपल्याला इथून तितक्या ताकदीने लढता येईल आणि आपली इच्छा, मनीषा, आकांक्षा सगळी पूर्तता तिची होऊ शकते. शिवाय भारतीय जनता पार्टीचं कर्जत खालापूरमधलं केडर, नवे जुने सगळे कार्यकर्ते संघटनाचं बघता तर सातत्याने जो काही विद्यमान आमदार यांच्या विजयामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोलाचा मोठा वाटा आहे हे देखील विद्यमान आमदार मान्य करतात. आणि भारतीय जनता पार्टीमधले जे काही गट तट जे काही सगळे असतील त्यांना सुधाकर घारे हा पर्याय चालू शकतो. एक दिग्गज चेहरा आहे आणि इथे भारतीय जनता पार्टीला ताकदीने उभं राहायचं असेल, जिंकून यायचं असेल, इथे आपल्याला स्ट्रॉंग उमेदवार हवा असेल तर तो सुधाकर शेठ घारे यांच्या रूपाने त्यांना मिळालेला आहे. त्याचा ते फायदा देखील घेऊ शकतात. माझी अशी माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे यांच्यावर कोकणची देखील विशेष जबाबदारी आहे. ती महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्यांच्यावर. परंतु ते कोकणचे चाणक्य मानले जातात आणि महाराष्ट्रामधल्या विविध मतदारसंघात रवींद्र चव्हाण काय करू शकतात याचा अंदाज अनेकांना नाही आहे. त्याच्यामुळे असं देखील वाटतं, असं देखील म्हणूया की रवींद्र चव्हाण उद्याच्या काळात ही जादू खेळतील, करतील आणि सुधाकर घारे यांना नेमका कुठला पर्याय हवा आहे तर तो भारतीय जनता पार्टीचा पर्याय योग्य ठरू शकतो अशी देखील आजच्या घडीला आता म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. शिवाय त्यांना जर भारतीय जनता पार्टीचा पर्याय मान्य नसेल किंवा तो पर्याय त्यांना चॉईस करायचा नसेल तर स्वतंत्र परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून देखील ते निवडणूक लढू शकतात. परंतु पक्ष जर आपल्या मागे ठोस, ठाम आणि मेजर पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी हा पक्ष जर त्यांनी चॉईस केला तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं असं देखील अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे सुधाकर घारे यांच्यासोबत हे जे काही पर्याय आहेत त्याची चाचपणी देखील आपण आज सांगितलेली आहे. आणि कशा प्रकारे सुधाकर घारे हे व्यक्तिमत्व आता त्या केंद्रस्थानी आलेलं आहे. आणि सुधाकर घारे यांच्याविषयी मी सातत्याने तेच म्हणतो की यांच्याविषयी ह्या मतदारसंघामध्ये सहानुभूती निर्माण झालेली आहे. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये जरी कोणी हा ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला होता असेल तर त्याचा उलटा बुमरँग त्यांच्यावर झालेला आहे. आणि सुधाकर घारे यांच्याविषयी मतदारसंघामध्ये सहानुभूती निर्माण झालेली आहे. सुधाकर घारे यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. सुधाकर घारे यांना संधी मिळायला हवी. सुधाकर घारे हा राबलेला व्यक्तिमत्व आहे. पक्षासाठी, संघटनेसाठी दिवस रात्र झटलेला माणूस आहे. त्यांच्यासाठी जर पक्ष त्यांच्यावर अन्याय करत असेल तर सुधाकर भाऊ तुम्ही बांधाल ते तोरण, जे घ्याल ते धोरण, जे ठरवाल ते धोरण हे आम्हाला मान्य असेल. त्याच्यामुळे इथला प्रत्येक कार्यकर्ता हा भाऊंच्या मागे ठाम उभा राहू शकतो. आणि दुसरा एक शक्यता त्याच्यामधली अशी आहे, हे सगळे पर्याय झालेत. दरम्यान सुनीलजी तटकरे हे काय कोकणचे दिग्गज नेते आहेत आणि सुनील तटकरे हे आणि महेंद्र थोरवे हे जरी एकत्र आले असले तरीही सुनील तटकरे यांच्या मनातून महेंद्र शेठ थोरवे यांच्याविषयी असणारा राग हा सहजासहजी जाईल असं कोणालाच वाटत नाही. त्याच्यामुळे तिसरी शक्यता जी आहे की सुनील तटकरे यांचाच हा प्लान नाही का, त्यांच्या डोक्यात आलेली ही सोपी कल्पना नाही का की इकडून आपण सुधा घारे यांना आपण तिकीट देऊ शकत नसल्याने सुधा घारे जर यांना त्या ठिकाणून निवडून यायचं असेल तर असे पर्याय तुम्ही वापरा आणि आपली उन्नती प्रगती करून घ्या. माझा त्याला आशीर्वाद, पाठिंबा सगळा असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या कोकणच्या राजकारणात, विशेषतः रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे
मोठं व्यक्तिमत्व आहे, जादूगार आहेत. ते काय करू शकतात याचा अंदाज भल्याभल्याने येणार नाही. त्याच्यामुळे उद्या काळात ही तिसरी जी शक्यता आहे की ही खेळी कशावरून सुनील तटकरे यांची नसणार आहे. मी मगाशी म्हटलं की सहानुभूती निर्माण झाली आहे, त्याचा फायदा सुधाकर घारे यांना होऊ शकतो. सुनील तटकरे यांचा आशीर्वाद सुधाकर भाऊ घारे यांना असेल तर त्याचा फायदा सुधाकर घारे यांना होऊ शकतो. आणि पक्षच जर बदलाचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीसारखा हा उद्या काळात स्वतंत्र लढण्याचा विचार घेऊन 2029ला विधानसभा लढायच्या विचारामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. आणि तशी सगळी पावलं आखणी भारतीय जनता पार्टी करत असेल तर ह्याचा फायदा सुधाकर घारे यांनाच होऊ शकतो, अशीच सगळीकडे चर्चा आहे. त्याच्यामुळे अनेकांना असं तरी कालपर्यंत वाटत होतं की सुधाकर भाऊ घारे यांच्यावर अन्याय होतोय, तर खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊ यांच्यावर हा अन्याय नसून तर त्यांना उद्याची राजकीय वाटचालीसाठी एक नवा मार्ग या निमित्ताने खुला होतोय, हे देखील यातून स्पष्ट होत आहे. त्याच्यामुळे भाग तिसरा नेमका कसा वाटला, आपण त्यात पर्याय देखील सांगितलेत, कुठले कुठले पर्याय आहेत, कशा प्रकारे राजकारण होऊ घातलेलं आहे, जे चालू आहे. आणि सुधाकर घारे हे केंद्रस्थानी आल्यामुळे सुधाकर घारे यांची व्हॅल्यू किती वाढलेली आहे. आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये किंवा सगळ्या न्यूज चॅनलमध्ये, स्थानिक न्यूज चॅनलमध्ये सुधाकर घारे अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत. आणि सुधाकर घारे यांना उद्याचं भविष्य उज्ज्वल आहे, हे देखील आपण आज सांगून या नोटवर आपण एंड करतोय. थांबूया. कसा वाटला तुम्हाला सांगा. भेटूया लवकरच.